नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होणार आहे त्याआधी आतापर्यंत काय झालं ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला होतं असं की एजे आणि लीला आता काश्मीर ट्रिपसाठी गेलेली असतात. एजेंनी आपली बॅग ओपन करून पाहिलेली असते, तर त्यामध्ये त्यांना वेगळेच कपडे दिसतात. त्यांना नेहमी फॉर्मल कपडे घालण्याची सवय असते आणि त्यामध्ये सगळे कॅज्युअल फॅशनेबल कपडे असतात. एजे म्हणतो, हे काय, माझ्या बॅगेमध्ये असे कपडे? लीलाही तिथे येते आणि लीला बघते, एजे तुम्ही असे कपडे आणलेत? एजे म्हणतात, हो ना, पण मी ही बॅग अशी भरलीच नव्हती. आता एजे म्हणतो, बहुतेक माझी बॅग ना एक्सचेंज झालेली असणार. लीला म्हणते, हो का? तेवढ्यात आजींचा फोन आलेला असतो. एजे आता आजींसोबत बोलत असतो आणि लीला सुद्धा त्यांच्यासोबत बोलत असते. फोन स्पीकरला टाकलेला असतो. आजी म्हणतात, कसा झाला तुमचा प्रवास? तुम्ही व्यवस्थित तिकडे पोहोचलात की नाही? एजे आणि लीला म्हणतात की हो, आम्ही व्यवस्थित पोहोचलेलो आहे. लीला म्हणते, पण आजी, इथे आल्या आल्या ना आम्हाला एक बातमी कळाली आहे. एजेंची बॅगच एक्सचेंज झालेली आहे. त्यांचे आणलेले कपडे आता त्यांना वेगळेच इथे दिसतात. त्यावर आजी म्हणतात, तसं काहीही झालेलं नाहीये. तुमचा प्रवास छान झालाय आणि बाकी सगळं देखील छान होणार आहे आणि तुमची बॅग देखील तीच आहे. आता अभिरामची बॅग ही एक्सचेंज झालेली नाहीये, तर मीच त्याला असे कपडे म्हणजेच विश्वरूपला सांगून त्याच्या बॅगेत असे कपडे मी भरून घेतलेले आहे. आता अभिराम म्हणतो, आई हे काय, असं का केलंस तू? मला अजिबात हे आवडलेलं नाहीये. लीला म्हणते, पण आजी मला हे खूप आवडलेलं आहे. आता आई जे असे कपडे घालणार खूप छान दिसणार ते मला माहिती ना. आजी म्हणतात, तुला आवडलं ना म्हणजे झालं. लीला म्हणते, आजी तुम्ही आणि तुमचा मुलगा मला एकावर एक सरप्राईजेस देत आहेत आणि मला हे खूप आवडतंय बरं का. आजी म्हणतात, हो का? लीला म्हणते, मग परफेक्ट नवरा आणि परफेक्ट नवऱ्याची परफेक्ट आई, मला हे सगळं काही खूप आवडतंय. पण एजे म्हणतात, आई तू असं का केलं? तुला माहिती ना मला हे कपडे आता घालायची सवय राहिलेली नाहीये. आजी म्हणतात, अरे पण तू आधी हे सगळे घालत होता ना कपडे, आत्ता थोड्या वेळा पुरते हे कपडे घातले तर काय हरकत आहे? असे तुम्ही पर्सनल टूरवर गेलेले आहात, कुठल्या ऑफिशियल टूरवर नाही, त्यामुळे तू असे कपडे घालूच शकतो ना. आणि ह्याच्या आधी सुद्धा तू असले कपडे घालायचास ना, मग आता काय हरकत आहे? जरा वाग ना मनासारखं अभिराम. चला आता एन्जॉय करा तुम्ही आणि मी फोन ठेवते. इकडे किशोरने एजे आणि लीला यांच्या मागावरती एक माणूस पाठवलेला असतो, लीलाचा खून करण्यासाठी, तिला मारण्यासाठी. त्या माणसाचा किशोरला फोन येतो आणि तो म्हणत असतो की ती मुलगी माझ्या गन पॉइंटवर आहे, बोला कधी उडवायचं आहे तिला. किशोर म्हणतो, तुला मुहूर्त काढून देऊ का आता? तुला कशासाठी तिकडे पाठवलंय मी? मला ते काहीही माहिती नाही. ती मुलगी लवकरात लवकर मरायला हवी, हे लक्षात ठेव. आणि काही वेळ काळ बघत बसू नको, लवकरात लवकर तिला मारण्याचा प्रयत्न कर. असं बोलून तो फोन कट करतो. लीला आणि एजे आता केबल कारचा आनंद घेणार असतात. लीला म्हणते, वा एजे, याच्यामध्ये बसणार आहोत आपण? एजे म्हणतात, हो. तिकीट्स रेडी आहेत का? मी बघून येतो. आणि आता एजे लीलाला पुढे घेऊन जात असतो. तो माणूस सुद्धा लीलाच्या मागे मागे जात असतो. एजे आणि लीला आता केबल कारमध्ये बसलेले असतात आणि तो आनंद त्यांच्यासाठी विलक्षण असतो. पण लीलाला मात्र भीती वाटत असते. ती म्हणत असते, एजे मला हे सगळं आवडतं, पण मला खूप भीती वाटते, माहित नाही का आणि कशासाठी? एजे म्हणतात, अगं लीला, असं काय करतेस तू? बघ ना किती छान व्ह्यू आहे, आजूबाजूचा परिसर बघ किती सुंदर आहे आणि खाली ना खोल दरी आहे, त्यामुळे खूप छान वातावरण आहे. लीला म्हणते, काय एजे, खाली खोल दरी आहे? एजे मला खूप भीती वाटते, माझा हात सोडू नका, पकडून ठेवा बरं. एजे म्हणतात, अगं लीला, मी आहे ना इथे, तुला कशाला काय होऊ देईल सांग बरं. आणि तूच म्हणतेस ना प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला हवा, मग हा असा मोमेंट आपल्या आयुष्यात येणार आहे का परत कधी? तर मग आता दीर्घ श्वास घे आणि सगळं टेन्शन, सगळं प्रॉब्लेम विसरून जा आणि मनातल्या मनात स्वतःला सांगण्याचा प्रयत्न कर की काही होणार नाही, सगळं काही आपण एन्जॉय करणार आहोत. बघ ना आजूबाजूला किती सुंदर परिसर आहे. आणि लीलाच्या मनातली भीती एजे घालवण्यात यशस्वी होतात. लीला म्हणते, हो ना एजे, बघा ना, असं वाटतं या डोंगरांनी ना व्हाईट कलरची चादर पांघरलेली आहे आणि खूप छान असं वाटतंय वातावरण. आणि दऱ्या, धबधबे, असं खोल तलाव वगैरे सगळं किती छान आहे ना इथे. म्हणजे निसर्ग बघा ना किती छान असतो, सगळं काही आपल्यामध्ये सामावून घेतो. आणि खरंच मला तुमच्यामुळे सगळे क्षण अनुभवायला मिळतात. मला तर असंच वाटतंय की मी स्वप्नच बघते. लीला म्हणत असते की एजे, तुम्ही माझे किती स्वप्न पूर्ण करत आहात आणि मला सरप्राईजवर सरप्राईज देत आहात. एजे म्हणतो, हो ना, मी तुझे सगळे स्वप्न असेच पूर्ण करणार आहे. दोघं जण खूप एन्जॉय करत असतात आणि त्यांच्या मागून जी दुसरी केबल कार असते त्यामध्ये किशोरचा माणूस बसलेला असतो आणि तो एकदम कधी लीला त्याच्या तावडीत येते ह्याचा तो विचार करत असतो. इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती विचार करत असतात की एजे आणि लीला नेमकं कुठे गेलेत. आता त्या आजींकडे येतात आणि म्हणत असतात, आजी, आपली फॅमिली अशी युनायटेड आहे ना, आपण जॉईंट फॅमिलीत राहतो ना, मग आम्हालाच सांगा तुम्ही आता एजे आणि लीला कुठे गेलेत हे त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं? म्हणजे आम्ही या घरचा भाग भाग आहोत, या घरातील सुना आहोत, पण तरी सुद्धा त्यांनी आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली? त्यांनी परक केलंय ना आजी आम्हाला असं करून. आजी म्हणतात, अगं दुर्गा, एवढ्याशा गोष्टीवरून तू किती मोठा अंदाज लावते. अगं अभिरामला ना लीलाला सरप्राईज
सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणूनच तुम्हा कोणाला त्यांनी सांगितलं नाही, फक्त मला आणि विश्वरूपला सांगितलं. आता जर तुमच्या कोणाच्या तोंडातून ही गोष्ट बाहेर पडली असती, लीलाला कळाली असती, तर मग तिला सरप्राईज कसं मिळालं असतं ना. म्हणून त्याने नाही सांगितलं. त्याचा एवढा काय विचार करताय तुम्ही तिघीजणी? आणि प्लीज तुम्ही त्याचा गैरसमज करून घेऊ नका. तेवढ्या सरस्वती म्हणते, पण आजी आता तर ते गेले ना, तुम्ही आम्हाला सांगू शकतात ना आता कुठे गेलेत? आजी म्हणतात, हो ग वेडाबाई, एजे म्हणजेच अभिराम आणि लीला हे काश्मीरला गेलेले आहेत. तिकडे ते त्यांची पर्सनल टूर एन्जॉय करताय. आता हे ऐकून तिघींच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिघींचा खूपच संताप झालेला असतो. एजेंनी एवढं मोठं प्लॅनिंग केलं आणि त्यातलं त्यांना काहीही कळू दिलं नाही, यांचं त्यांना खूप वाईट वाटत असतं. इकडे एजे आणि लीला त्यांचे हे पर्सनल मोमेंट अगदी आनंदाने सेलिब्रेट करत असतात. एज आणि लीला रात्रीमध्ये बाहेर बसलेले असतात छान. एजेंनी सगळी अरेंजमेंट खूप परफेक्ट केलेली असते. लीला म्हणते, एजे तुम्ही इतके रोमॅन्टिक असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि मला हे सगळं काही स्वप्नवत आहे असं वाटतंय ना. माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आणि मी स्वप्नच पाहते असं मला वाटतंय. एजे म्हणतात, लीला तुझं हे स्वप्न पूर्ण होतंय ना, अशी सगळी स्वप्न मी तुझी पूर्ण करणार आहे. तू अजिबात काळजी करू नको आणि तू हे सगळं डिझर्व करते, म्हणून मी तुझ्यासाठी हे सगळं काय करतोय. लीला म्हणते, जे पण तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी. सकाळपासून मला एकावर एक सरप्राईज दिले, इतक्या लांब इकडे काश्मीरमध्ये मला घेऊन आलात आणि छानपैकी माझ्यासोबत आनंद सेलिब्रेट करत आहात माझ्यासाठी. हे बोनफायर सेट केलं, किती सुंदर सगळं काही क्षण तुम्ही क्रिएट केलेले आहे. मला खरंच खूप आवडले. थँक्यू विजय, मनापासून थँक्यू. इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती एकमेकींमध्ये बोलत असतात. लक्ष्मी सरस्वती म्हणतात, वहिनी आता काय करायचं आपण? ते दोघं गेले सुद्धा काश्मीरला, आपल्याला काही कळालं सुद्धा नाही. दुर्गा म्हणते, हे बघा आता आपण काहीही करू शकत नाहीये. एजेंनी इतकं परफेक्ट प्लॅनिंग केलेलं आहे आणि आपल्याला कळू सुद्धा दिलेलं नाहीये. त्यांनी त्यांच्या स्टेटस प्रमाणे सगळं काय केलेलं आहे आणि आता आपण काहीच करू शकत नाही, कारण दोघंही तिकडे पोहोचलेले आहेत. असं बोलून ते वैतागून निघून जाते. लक्ष्मी सरस्वतीला कळत नसतं काय करावं ते. इकडे लीला म्हणते, एजे आपण एक गेम खेळायचं का? एजे म्हणतात, हे बघ लीला, मी खूप दमलेलो आहे आणि खूप थंडी सुद्धा वाजते बाहेर. मी आतमध्ये जातो आणि त्यांना डिनरचं सांगतो, आपण आतमध्ये जाऊया. लीला म्हणते, एजे प्लीज प्लीज थांबा ना, आपण एकच छोटासा गेम खेळूया ना. एजे म्हणतो, काय आहे? ठीक आहे बोल आता. लीला म्हणते, हे बघा एजे, तुम्ही आत्ताच म्हणालात ना माझी सगळी इच्छा पूर्ण करणार, मग ही सुद्धा त्यातलीच इच्छा आहे असं समजा. लीला म्हणते, हे बघा आपल्याला एक गेम खेळायचा आहे. या गेममध्ये आपण एकमेकांच्या पाठमोरी उभं राहणार आहोत आणि एकमेकांनी सांगायचं की समोरच्या व्यक्तीने काय घातलेलं आहे ते. अगदी म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत वर्णन करायचं आणि जो कोणी एकदम परफेक्ट वर्णन करेल तो जिंकलेला असेल. आता एजे म्हणतो, हा काय बालिशपणा आहे लीला. लीला म्हणते, एजे प्लीज खेळूया ना. आणि दोघं जण पाठमोरकी उभं राहतात. लीला म्हणते, एजे हा सुरुवात मी करते, मी सांगते तुम्ही काय काय घातले ते. लीला सगळं काही वर्णन करून सांगते. एजेंनी व्हाईट कलरचे बूट घातले आहेत, डार्क ब्ल्यू कलरची डेनिम घातलेली आहे, त्यांच्या लेफ्ट हातामध्ये कड आहे, राईट हातामध्ये घड्याळ आहे. हे सगळं काही ती वर्णन करून परफेक्टली सांगत असते. आता म्हणते की एजे तुमची टर्न आहे. एजे म्हणतात, अगं लीला उशीर होतोय, चल ना आतमध्ये. लीला म्हणते, मला माहिती एजे, तुम्ही फक्त कारण शोधताय, खरं तर तुम्हाला माहितीच नाहीये मी काय घातलंय आणि तुम्हाला सांगताच येणार नाही म्हणून तुम्ही असं करत आहात. एजे आता काहीच बोलत नाही आणि सगळं अगदी चोख वर्णन करत असतो की लीला तू ना ब्लॅक कलरचे बूट घातलेले आहे, ब्लॅक कलरची जेगिन्स घातलेली आहे, नंतर ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा ट्युनिक घातलेला आहे, त्यावर डबल ड्रेस ब्लॅक कलरचं जॅकेट घातलेलं आहे, कानामध्ये सिल्वर कलरच्या रिंग्स घातलेल्या आहे आणि ओठांवरती लाईट पिंक कलरची लिपस्टिक लावलेली आहे. अगदी असं परफेक्ट वर्णन त्यांनी केलेलं असतं. लीलाला सुद्धा जमणार नाही इतकं परफेक्ट. लीला म्हणते, एजे तुम्ही इतकं बारीक लक्ष देतात माझ्याकडे, मी काय घालते काय नाही घालत हे सगळं काही तुम्हाला माहिती असतं. खरंच एवढं ऑब्झर्व करता तुम्ही माझं आणि मी इतकी महत्वाची आहे का तुमच्यासाठी? एजे म्हणतात, हो अर्थातच, माझी बेस्ट फ्रेंड आहेस तू. तुझी ही फ्रेंडशिप मला खूप आवडलेली आहे. तुझ्या हट्टामुळेच ही फ्रेंडशिप आपल्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी सगळं काय करतोय लीला. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. लीला म्हणते, एजे मला माहिती, तुम्ही जरी बोलत नसला ना तरी तुमच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे, ते मला जाणवतं. आता लीलाला एजे मुद्दाम चिडवत असतो आणि तो असं दाखवत असतो की तो लीलाला प्रपोजच करतोय, पण मध्येच थांबून जातो. लीला म्हणते, काय हे एजे, आणि एजेंना घट्ट मिठी मारते. एजे मनातल्या मनात विचार करतो की लीला तू ना असं ग्रँड प्रपोजल डिझर्व करते आणि मी तुला तसंच प्रपोज करणार आहे. असं साधं सुद्धा प्रपोज तुला मी करणारच नाहीये. इकडे किशोरने पाठवलेला माणूस त्यांच्या मागावर असतो. तो मागून त्यांना बघत असतो आणि म्हणत असतो, आत्ता जेवढा रोमांस करायचा आणि तुम्हाला करून घ्या. सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला कळेल की उद्याचा दिवस तुमच्यासाठी किती भयानक असणार आहे ते. इकडे यश आणि रेवती हे कुठेतरी जात असतात. गाडीतून जात असताना लीलाचे फोटो आलेले बघून रेवती खूप खुश होते आणि रेव म्हणते, यश बघ ना, ताई आणि एजे किती छान दिसतात एकमेकांबरोबर. खरं तर लग्नानंतर ताई पहिल्यांदा एवढं सगळं एन्जॉय करते आहे. मला तिच्यासाठी खूप आनंद होते.
लग्नानंतर तिने खूप सोसलंय. आता यश म्हणतो, बोल रे, मला माहिती तुझ्या मनात काय आहे ते. ताईने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलाय लीला वहिनींना, मला माहितीये. आणि तू काहीही संकोच बाळगू नको. तुला जे म्हणायचंय ते तू म्हणू शकते. रेवती म्हणते, नाही रे यश, तसं नाहीये. खरं तर ना, माझी ताई खूप चांगली आहे. ती मला नेहमी असंच शिकवते की कोणीही आपल्याबरोबर कसंही वागलं ना, तर आपण त्याच्यासोबत चांगलंच वागायचं. आणि दुर्गा मॅडमांना ताईचा स्वभाव वगैरे आवडत नव्हता, बस, बाकी त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि तुला असं वाटत असेल की त्या माझ्या ताईबरोबर कशा वागल्या, त्यांनी आपल्या लग्नामध्ये किती विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, याच्यामुळे मी त्यांच्याशी वाईट वागेल, तर असं काही नाहीये. मी तुझ्या ताईला समजून घेईल आणि त्यांच्याशी खूप चांगलं वागेल, जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. यश म्हणतो, रेऊ, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. खरं तर मी आत्ता जरी ताईसोबत बोलत नसलो ना, तरी सुद्धा माझी ताईच माझ्यासाठी आई आणि बाबा दोघंही आहेत. आई बाबा गेल्यानंतर तिनेच माझी खूप काळजी घेतली आणि ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. आणि मला माहिती तू तिच्यासोबत छानच वागणार आहेस. आणि दोघं जण एकमेकांना समजून घेत असतात आणि त्यांचा प्रवासही खूप छान होत असतो. इकडे आता सकाळ झालेली असते आणि एजे सकाळी उठून बाहेर आलेला असतो रूमच्या, आणि तो खूप अस्वस्थ झालेला असतो, कारण रूममध्ये लीलाच नसते. तो इकडे तिकडे लीलाला शोधायला लागतो आणि खूप घाबरलेला असतो. रिसेप्शनिस्टला जाऊन तो विचारतो, सगळ्यांना जाऊन विचारतो. नंतर त्याला कळतं की लीला ही हॉटेलच्याच किचनमध्ये गेलेली आहे. लीला तेवढ्यात तिकडे एजंटकडे आलेली असते. लीलाला बघून एजे खुश होतो आणि मग सहना, बरं. लीला म्हणते, एजे, मी किचनमध्ये होते, तुमच्यासाठी कावा बनवत होते. एजे म्हणतो, अगं पण इथे लोक आहेत बनवायला. लीला म्हणते, हे बघा, तुम्ही मला एवढे सरप्राईजेस देतात ना, मग मी सुद्धा ठरवलं तुम्हाला एक छोट बिघडलं, सांगा बरं, हे घ्या, पिऊन सांगा मला कसं झालंय ते. एजे आता ते पितो आणि एजेंना खूप आवडतं. लीला म्हणते, काय एजे, कसं झालंय, नाही आवडलं का? एजे म्हणतो, नाही, खूप छान झालंय, परफेक्ट झालंय अगदी. आणि तो खूप खुश होतो. लीला म्हणते, एजे, थँक्यू, तुम्हाला आवडलं. एजे म्हणतात, चल, तुझं नेक्स्ट सरप्राईज आता वेट करताय, पटकन रेडी हो, मी तुला तिकडे घेऊन जाणार आहे. आणि लीला खूप खुश झालेली असते. आणि तर मग आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजे आणि लीला खूप एन्जॉय करत असतात, बर्फ खेळत असतात, एकमेकांना बर्फ मारून फेकत असतात. आणि लीला तर खूप खुश असते. तिच्यातला बालिशपणा आता इथे जास्तच दिसून येत असतो. आणि एजे सुद्धा तिला पाहून, असं आनंदी पाहून खूप खुश झालेला असतो. एजे आणि लीला बर्फाचा टेडी बनवत असतात. एजे म्हणत असतो, लीला, तू ना माझ्या आयुष्यात अनपेक्षित प्रमाणे आली, अगदी एका वादळासारखी आली. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं तुझ्यासोबत एवढं पटेल, एवढं जुळवून घेऊ आपण, असं वाटलंच नव्हतं. तू माझ्या आयुष्यातली माझी बेस्ट फ्रेंड होशील आणि माझी लाईफ पार्टनर होशील, असं तर अजिबात वाटलं नव्हतं. पण आता अशी परिस्थिती आहे की तुझ्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीये. आणि आपले हे क्षण बघ ना किती छान आहेत, असं बोलून ते दोघ जण एन्जॉय करत असतात. लीला सुद्धा एजेंकडे बघत असते आणि अगदी मंत्रमुग्ध झालेली असते. दोघ जण बर्फाचा टेडी बिअर बनवत असतात. लीला म्हणते, एजे, या स्पेशल मोमेंटसाठी एक सेल्फी घेऊया का? आणि दोघ जण त्या टेडी बरोबर सेल्फी घेतात आणि दोघ जण एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. अगदी परफेक्ट कपल, परफेक्ट नवरा बायको म्हणून ते शोभत असतात. एजे सुद्धा आता काही संकोच न बाळगता लीलासोबत फ्रीली वागत असतो आणि त्यांचं हे पर्सनल मोमेंट तो एन्जॉय करत असतो. आणि आपला हा आजचा भाग इथेच संपतो.